निराशाजनक कामगिरी राहिली, हार पत्करावी लागली आणि ठाणेवाडी संघाने विजय झाला आणि ठाणेवाडी संघाचा संदीप चाळके ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मी आयोजन कमिटीला विनंती असेल, मी आयोजन कमिटीला विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अनिल पाटील भाई यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. एक युवा उद्योजक या ठिकाणी अनिल पाटील भाई. दोन्ही संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. विद्यमान सामना आपण पाहतोय ती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर विपक्ष शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. शितूर संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम शतकक्षणाचा करणं निर्णय घेतलाय. पहिला चेंडू क्या बात आहे, भिरकावून दिला आणि ते मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. पहिल्या चेंडूवर आले विकेट. क्या बात आहे. सागर दळवी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या लगत रोहित बॅक टू डग आउट. इथे मात्र लागोपाठ दुसरी विकेट. बॅक टू बॅक. संदीप बॅक टू डग आउट. नंबर 4 वर आपण पाहतोय विजय. नक्कीच नावात विजय आहे, आता मात्र विजयची गरज आहे मैदानामध्ये. शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघाला हॅट्रिक वर आहे राहुल. हॅट्रिकच्या उंबरड्यावर पुढचा चेंडू यावेळी देखील भिरकावून दिला. ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू झालाय फरार. सीमारेषे पार. या इनिंग मधला पहिला चौकार. ते मात्र विजयने आपले इरादे स्पष्ट केलेत. नक्कीच तारणहार बनेल काय आपल्या संघासाठी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू रायडामध्ये विकेट. यावेळेस ब्लॉक अनोल करण्याचा प्रयत्न एक धावर नक्कीच एक्झिक्यूट केले. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावर. नक्कीच आपण एक क्लास स्पर्धा, दिमागदार स्पर्धा आपण पाहणार आहोत. अर्थातच सन्माननीय आदरणीय अनिल पाटील भाई प्रस्तुत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि स्वामी मेडिकल आयोजित शवडी चॅम्पियन ट्रॉफी 7 आणि 11 मे या कालावधीमध्ये ही स्पर्धा देखील पार पडणार आहे. नक्कीच पर्व दुसरा आहे. शवडी चॅम्पियन ट्रॉफी 7 मे ते 11 मे या स्पर्धेचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे. या स्पर्धेत नक्कीच फक्त ग्रामीण संघांना नक्कीच आयोजकांच्या वतीने संधी दिली जाईल आणि आपल्या असोसिएशनच्या संघांना देखील या स्पर्धेमध्ये प्राधान्य असेल. नक्कीच विनंती असेल सर्व संघ नायकांना आपण या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस देखील डॉट चेंडू येतोय. नक्कीच या स्पर्धेचं प्राइस देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पहिलं पारितोषिक असेल या स्पर्धेसाठी 51,000 तब्बल 51,001 रुपयाचं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 31,001, तृतीय पारितोषिक 15,001 आणि चतुर्थ पारितोषिक आहे 11,001. आणि या स्पर्धेचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे. मी आयोजकांना टीमला देखील हार्दिक शुभेच्छा देतो या स्पर्धेसाठी. नक्कीच पुन्हा एकदा सांगायला नक्कीच आनंद होतोय. शवडी चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला भेटीला येणार आहे 7 मे ते 11 मे या कालावधीमध्ये. नक्कीच आकर्षक बक्षिसांची स्पर्धा आपण पाहणार आहोत. अर्थात शवडी चॅम्पियन ट्रॉफी एन.डी. पाटील नक्कीच मैदानावर आपण या क्रीडा संकुलावर चॅम्पियन ट्रॉफी देखील अनुभवणार आहोत. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी एक आकर्षक सायकल आणि मालिकावीरसाठी LED TV 32 इंचाची LED TV आकर्षक बक्षीस या स्पर्धेच्या वतीने आपण पाहणार आहोत. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती आहे. नक्कीच तब्बल 5.5 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अमोल. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत जुळेवळी गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दीपकजी खोत साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातो. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय राजेंद्र रणवरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपकजी खोत यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉल घोषित केलाय पंचांनी, दंडित केलाय. नक्कीच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मोठा फटका खेळण्याची संधी आणि या संधीचं सोना करता येईल का फलंदाज प्रशांत याला पाहायला मिळेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. धावबाची संधी आणि इथं मात्र विकेटचा पतन. धक्का क्रमांक 4 लागतोय, सॉरी 3 लागतोय तो शिवशंभू प्रतिष्ठान पातोडे संघाला. प्रशांत बॅक टू डग आउट. थँक्यू दीक्षे. पुन्हा एकदा नक्कीच सांगायला आनंद वाटतोय की माननीय श्री अनिल पाटील भाई प्रस्तुत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि स्वामी मेडिकल आयोजित शवडी चॅम्पियन ट्रॉफी तरुण 2025 पर्व 2 नक्कीच एन.डी. पाटील कॉलेजच्या मैदानावर क्रीडा संकुलावर ही स्पर्धा पार पडणार आहे 7 मे ते 11 मे या कालावधीमध्ये. या स्पर्धेचा आपण नक्कीच लाभ घ्यायचा आहे. आयोजकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. क्या बात आहे. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 लागोपाठ डॉट इन रो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा देखील. पहिला चेंडू न होता, त्यानंतर रनआउट, त्यानंतर 2 चेंडू डॉट हाताळलेत. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट. यावेळेस थोडी दिशा भरकडली आहे. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. अवंतर धावसंख्येने नक्की धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर. इथे मात्र प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय पातवडे संघ. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच करावी लागेल. नेक्स्ट बॉल डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. क्या बात आहे. डॉट चेंडू वारंवार हाताळले गेलेत या षटकामध्ये देखील. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 विकेट या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात आपल्या खात्यामध्ये शितूर संघाने देखील. पुढचा चेंडू. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव अर्जित केली गेले. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी धाव नक्कीच मिळाली आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या आकड्यावर.
धावा मिळवण्यासाठी इथे मात्र पातवडे संघ प्रयत्न करतोय आणि हा संघर्ष नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. संघर्षमय क्रिकेट पातवडे संघाकडून पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढलाय. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. एक धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय. थोडासा मोबाईल पाहायला मिळाला. तिसरी धाव देखील घेतली जाईल का आणि ते मात्र काय घडतंय. खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं सुंदर आणि बिटवीन द विकेट. इथे मात्र काय घडतंय. पंचांचा निर्णय आलाय. वन शॉट 2 धावा मिळतील. इथे मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांवर. वन शॉट ओले आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावर. नक्कीच दुष्काळात 13वा महिना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटक संपताय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धाव लागलेत 11. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रदीप. जवळजवळ 10.5 मिनिटांचा खेळ संपला. यावेळेस स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न. कॅप मोठा नाही. धावा ना तोटा. चेंडू फरार. सीमारेषे पार. चौकार. गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. अनुभव खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सूरज सर्जेराव साबळे नक्कीच यावेळी देखील स्टेप आउट करून खेळले. चांगला फटका. वन बाउन्स नक्कीच गॅदर करतील. थोडंसं मंबल पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच मुकंमल केल्यात आणि सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावेने मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 17 या आकड्यावर. एकीने दुहेरीवर जास्त भर दिला गेला आतापर्यंत. एक मोठा फटका नक्कीच या आधीच्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौकार ठोकला होता. त्यानंतर मात्र 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू राईटमध्ये विकेट. प्रदीप यावेळेस अलॉंग द कायपर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केलाय. आउट डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुंदर गोलंदाजी राहिले आतापर्यंत. गोलंदाज प्रदीपचे देखील राहुल देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट. त्यानंतर एक रनआउट देखील दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साइडला बेंदून दिलाय. वन बाउन्स गॅदर केला. फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. रिव्हर्सचा अटॅम्प. इथे मात्र अनसक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळतो. 1 धावा अर्जित केले गेले. सिंगल झाले एक्झिक्यूट. लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव आली. धावफलक जाऊन पोहोचते डबल 20 या आकड्यावर. यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना देखील विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऑन साइडला बिरकावून दिला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धावा अर्जित केले गेले. फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा सुंदर आणि बिटवीन द विकेट. नक्कीच या षटकामध्ये दुहेरी धावसंख्येने नक्कीच धावफलक हळूहळू पुढे सरकतोय आणि तिसऱ्या षटकांचा वादळी खेळ नक्कीच संपुष्टात आलाय आणि धावफलकावर धावा लागले तब्बल 22. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहणार होतो. गोलंदाजी मार्कवर नक्कीच स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं तर गावठाण भाषेमध्ये म्हटलं तर हाणामारीचं षटक. विस्फोटक षटक आणि हाणामारी होईल का या षटकामध्ये. सर्जेराव आणि विजय ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज किसन चित्तूर संघाकडून दाखल झालाय. पुन्हा एकदा कॉल करेल श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना देखील विनंती आहे आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. 5वा सामना असेल या स्पर्धेतील. सकाळच्या सत्रापासून चांगलं सहकार्य राहिलंय सर्व संघांचं. नक्कीच जेपी पॅनेलचं पंच देखील त्यांचं देखील काम दर्जेदार राहिलंय या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किसन. शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक. सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं. किसन राईट ऑन द विकेट. स्टेप आउट करून खेळलेत.
दोन्ही दिशांनी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अवांतर धावसंख्येने नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. पहिला चेंडू आलाय वाईट. धावफलकावर धावा लागले तर 23 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पातवडे संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतं, कारण शितूर संघाच्या स्क्वॉड मध्ये देखील तितकेच मातब्बर फलंदाज आहेत. यावेळी देखील पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज किसन यांना. लागोपाठ दुसरा चेंडू वाईट हाताळला गेलाय. अवांतर धावसंख्येने नक्की धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. जाऊन पोहोचतोय तब्बल 24 या आकड्यावर. यावेळेस स्क्वेअर कट केला. नो मार्क्स लाइन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. वन बाउन्स गॅदर केलाय. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने धावून नक्कीच 20 ते 25 पावलांचा रन घेऊन इथे मात्र विकास चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या तर धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. यावेळेस ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. पुन्हा एकदा वन बाउन्स गॅदर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेटचा पतन. धक्का क्रमांक 4 लागतोय तो शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघाला. 26 या धाव्यावर देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. इथे मात्र मोमेंटम कुठेतरी ढासळलाय पातवडे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी फलंदाजीसाठी इनॅट नंबर 6 वर आपल्याला पाहायला मिळतात सौरभ. नेक्स्ट बॉल. इथे मात्र डॉट चेंडू. आता मात्र टाइम अप झालेला आहे. शितूर संघ नक्की 16 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. आपल्याला एक खेळाडू अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. डॉट चेंडू आलाय. नक्कीच पॅनलाइज केलं जातंय. 16 मिनिटांचा वेळ होता. 16 मिनिटांमध्ये आपण 4 षटक हाताळायचे आहेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. याची दक्षता मात्र सर्व संघाने देखील घ्यायची आहे. या ठिकाणी मात्र शितूर संघाला पॅनलाइज केलं जाईल. नेक्स्ट बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या मधून क्रिकेट विश्वामधील अगदी सेफ फटका. चेंडू जातो सीमारेषे पार. सौरभच्या बॅट मधून एक तडाखा. चौकार. इथे मात्र युमेस आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपल अचित. दांडी 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 गोल. एक आलेत नवीन बॅट्समन. इनॅट नंबर 7 वर न्यू बॅटर्स आपण पाहतोय. विनायक. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? इथे मात्र फटका फसलाय. ते काय करताय? एक धाव तर अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट आले. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आले. शेवटच्या चेंडूवर मात्र मिळेल एक धाव आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 32 या आकड्यावर. 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय शितूर संघासमोर. पातवडे संघाने नक्कीच यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. नवलाईवाडी संघ शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. नक्कीच पुनश्च एकदा नक्कीच या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की माननीय अनिल पाटील भाई प्रस्तुत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि स्वामी मेडिकल आयोजित शवडी चॅम्पियन ट्रॉफी
अर्थातच 7 मे ते 11 मे या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत एन डी पाटील कॉलेज क्रीडा संकुलाच्या या मैदानावर या स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचं नक्कीच विशेष आहे. प्रथम पारितोषिक आहे 51,001 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 31,001, तृतीय पारितोषिक आहे 15,001 आणि चतुर्थ पारितोषिक आहे 11,001. या स्पर्धेचा नक्कीच आकर्षक बक्षीस देखील आहेत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी आकर्षक सायकल आणि मालिकावीरसाठी आकर्षक टीव्ही 32 इंचचा LED टीव्ही देखील या स्पर्धेचा प्रमुख आकर्षण राहणार आहे. या स्पर्धेत नक्कीच फक्त ग्रामीण संघांना संधी दिली जाईल आणि आपल्या असोसिएशनच्या संघांना नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेसाठी प्राधान्य दिलं जाईल. नक्कीच असोसिएशन मधील सर्व संघांना देखील विनंती आहे आपण या स्पर्धेचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे आणि या आयोजकांना देखील सहकार्य करायचं. आयोजकांना देखील माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच या ठिकाणी आपण एप्रिल महिन्यामध्ये देखील एक विशेष स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत. अर्थातच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे मुंबई आयोजित श्री भैरोबा चषक 2025 पर्व दुसरं ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेचं देखील प्रमुख आकर्षण राहणार आहे. प्रथम पारितोषिक 50,001, द्वितीय पारितोषिक 25,001, तृतीय पारितोषिक 15,001, चतुर्थ पारितोषिक 10,001, पंचम पारितोषिक आहे 5,501 आणि सहावं पारितोषिक देखील 5,501 आणि आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव देखील आपल्याला पाहायला मिळेल. मालिकावीरासाठी एक सायकल देखील आहे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी देखील आकर्षक शूज देखील आहे. या स्पर्धेचं देखील विशेष आकर्षण ठरलंय आणि स्पर्धा नक्कीच किंग मैदानावर नक्कीच ऐतिहासिक मैदान किंग मैदानावर स्पर्धा पार पडली जाणार आहे. येत्या 12 आणि 13 एप्रिल रोजी नक्कीच आयोजकांना देखील माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेचा देखील सर्व संघांनी लाभ घ्यायचा आहे. नवलाईवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करतील नक्कीच नवलाईवाडी संघ आमंत्रित केलाय कोळगाव संघाला फलंदाजीसाठी. दहाव्या विद्यमान सामन्याकडे आपण विद्यमान सामना आपण पाहतोय. एका बाजूने शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे आणि एका बाजूने ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर. 33 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय चित्तूर संघासमोर. चेंडू मात्र शिल्लक असतील 24, वेळ असेल 16 मिनिटं. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 24 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज संदीप. मॅन फ्रॉम पातवडे एक अनुभवी खेळाडू अष्टपैलू खेळाडू संदीप. नक्कीच बॅटच्या माध्यमातून थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आहे पातवडे संघाची. आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून संधी आहे आणि या संधीचं मात्र सोनं करायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट ऑन द विकेट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सन्मान दिलाय चेंडूला. पहिल्या चेंडूला नक्कीच सन्मान दिला गेलाय. नक्कीच म्हटलं जातं चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा अपमान करा. ते सूत्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज राहुल आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 33 धावांचा टार्गेट. लो स्कोरिंग मॅच असेल. 24 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन प्रदीप देखील आपल्याला फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राइक एंडला नक्कीच स्टॉपवॉच लावलं गेलंय पातवडे संघ. आपण देखील या स्टॉपवॉचचा नक्कीच विचार करायचा आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला देखील गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल. चला स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम पातवडे संघ थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. नेक्स्ट बॉल राईट ऑन द विकेट. संदीप. इथे मात्र मिस टायमिंग शॉट. इथे काय घडतंय? तू घेतोय का मी घेतोय? त्यामध्ये इथे मात्र झेल होतोय धरतीला दान. थोडस फंबल देखील आपल्याला पाहायला मिळते. चुका घडतायत. लो स्कोरिंग मॅच आणि या चुका मात्र
नक्कीच इथे मात्र महागात पडतील. या सामन्यामध्ये पातवडे संघाला नक्कीच संधी निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजाने चोख पार पाडलंय आणि त्याचं संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. असं म्हटलं जातं क्रिकेट क्षेत्रामध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. ती साथ इथे मात्र कुठेतरी मिळताना आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावफलक 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. यावेळेस दिशा दिले चेंडूला. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषे पार. या इनिंग मधला पहिला चौकार. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडूचा चांगला समाचार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. संदीप स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढला. एक डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेचा वापर. चेंडू झालाय सीमारेषे पार. आणखी एक लागोपाठ दुसरा चौकार. डीजे पुढचा चेंडू यावेळेस देखील सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच फलंदाजांना देखील माहित आहे मोठे फटके खेळून न गरजेचं नाहीये. एकेरी दुहेरीने देखील सामना जिंकू शकतो. याच अनुषंगाने देखील फलंदाजी केली जाते. राहुल आणि प्रदीप याच्या माध्यमातून नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाजांचं देखील. चित्तूर संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातातून आपल्याला पाहायला मिळतात. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस इथे मात्र देखील दिशा दिली चेंडूला. या ठिकाणी नक्कीच गणेश काटकर आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच बर्थडे बॉय आहेत आणि बर्थडे बॉयचा इथे मात्र बर्थडे सेलिब्रेशन केला जाईल. गणेश काटकर साहेब आपण यायचं आहे. चला मांडलाईवाडी संघ आपण देखील या. नक्कीच मांडलाईवाडी संघाचा विस्फोटक फलंदाज अष्टपैलू खेळाडू गणेश काटकर. सर्व कमिटी मेंबर्स आपण देखील या आणि जो कोणी नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहे आपण देखील बर्थडे सेलिब्रेशन मध्ये सामील व्हायचं आहे. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्वाचा बर्थडे आहे आणि गणेश काटकर साहेब बर्थडे बॉय हे देखील उपस्थित आहे. त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने विशेष स्वागत आहे. आपण नक्कीच या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर गणेश काटकर यांचा बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. चला स्पीडअप घ्या पातवडे संघ. विनंती असेल आपल्याला देखील. जवळजवळ 6 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 10 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित 3 षटकं हाताळायची आहेत. नक्कीच 33 संघात 33 धावांचं टार्गेट सेट केलंय. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा टाकावा लागेल का. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. इथे मात्र क्या बात आहे. काय फटका सजवला. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू झाला सीमारेषे पार. इट्स मॅक्झिमम बिग हिट. षटकार. 6 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या आकड्यावर. 21 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 12 धाव जी गरज आहे विजयासाठी. नक्कीच या ठिकाणी चित्तूर संघाने देखील वर्चस्व गाजवलंय या सामन्यामध्ये. डीजे मास्टर
आपण देखील तयार राहायचं आहे बर्थडेचा सॉन्ग घेऊन की त्या ठिकाणी बर्थडे देखील सेलिब्रेशन केला जाईल. आता यावेळेस देखील फटका चांगला आहे, गॅप मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, दर्जेदार चौकार. गोलंदाजी देखील चोखी आहे आणि काय करते पुन्हा एकदा त्याला सीमारेषेवर खेळाडू आहेत ते काही आपला निर्णय सांगायचा आहे. 2 धावा घेतल्या जातात, या 2 धावेच्या मध्ये धावफलक जातोय 2 पोते डबल 27 या आकड्यावर. यावेळी देखील स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिले चेंडूला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय, नक्कीच फंबल पाहायला मिळालं. 2 धावा मुक्कामल केल्यात, 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 29 या आकड्यावर. 29 ऑन स्कोर बोर्ड. अजून ही 4 धावे, 4 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र काय करताय, वाईट बॉलचा इशारा होतोय पंतांचा. अबांतर धावसंख्येने नक्कीच धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकड्यावर. आता मात्र 3 धाव्यांची गरज आहे. औपचारिकता नक्कीच शिल्लक असेल. सामना पूर्णपणे झुकलाय तर चित्तूर संघाकडून पुन्हा एकदा वाईट येतोय. वारंवार कवायत करायला लावणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीप स्ट्रायकिंग एंडला डॉट चेंडू नक्कीच काउंट केला जातोय. हा आलाय विजयी चौकार आणि चित्तूर संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघ या स्पर्धेत आपण सहभागी झाला. ज्या खेळाडू तिने खेळात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक. इथे मात्र आपण मुख्य व्यासपीठावर बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. बर्थडे बॉय आहेत मांडलेवाडी संघाचा विस्फोटक फलंदाज गणेश काटकर. त्याला डीजे ला संधी.